सो हाय, हॅलो आणि नमस्कार. जसं की मी तुम्हाला म्हटलेलं होतं, की मी आता प्रत्येक 2 दिवसानंतर एक मोठा व्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला तर थंबनेलवरून समजतच असेल, की मी कशा रिलेटेड व्हिडिओ बनवत आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला खरंच समजलेलं आहे आणि त्याच रिलेटेड मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तर आता सात्विक 2 वर्षाचा झालेला आहे आणि मला फीडिंग पूर्णपणे बंद करायचं आहे. बट मला खरंच काहीच लक्षात येत नाही, की फीडिंग कशी बंद करायची आणि मी फर्स्ट टाईमच मॉम झालेली आहे, तर मला एवढा काही एक्सपिरियन्स नाही आहे. बऱ्याच लोकांना विचारलं, की फीडिंग कशी सोडायची, म्हणजे बाळाचं दूध कसं बंद करायचं. आता मला काही त्रास तर होत नाही, बट समोर आता माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर मला तिथे कामं वगैरे असणार आणि त्यामध्ये सात्विक मला दूध मागणार, तर मला थोडे कामं म्हणजे साईडला ठेवून सगळं काही करावं लागणार आहे. तर त्याचसाठी सात्विक जास्त जेवण करावं, सात्विकनी खूप छान वेट गेन वगैरे करावं, म्हणून यासाठी मी त्याची फीडिंग आता 2 वर्षाचा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर मी सोडण्याचा निर्णय घेतलाय. जर तुमच्याकडे याबद्दल काही आयडिया असेल तर खरंच तुम्ही मला कमेंट करून सांगा, की मी त्याची फीडिंग 1 डेमध्ये या कधी 2 डेज जरी लागले किंवा 1 आठवडा जरी लागला, कसं म्हणजे सोडू शकते त्याचं फीडिंग. जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करू शकता. तर आजचा ब्लॉग इथे म्हणजे फक्त आणि फक्त गप्पा गोष्टी होणार आहे, जे की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर चला, तर परत एकदा तुमचं मी खूप स्वागत करते आणि ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं या 3-4 महिन्यामध्ये, त्या लोकांना खूप खूप थँक्यू. असंच कंटिन्यू मला सपोर्ट करत राहा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप जास्ती गरज आहे. यूट्यूबमध्ये पण मला एवढं काही सक्सेस होत नाही आहे जसं मला पाहिजे आहे. ॲक्च्युली मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करते, रेग्युलर माझे शॉर्ट्स असते. पण मला जेवढं पाहिजे आहे तेवढं काही सपोर्ट भेटत नाही आहे. जर तुम्हाला या गोष्टीबद्दल पण माहिती असेल तर प्लीज मला सपोर्ट करायला विसरू नका. सो आता रेग्युलर जे माझे व्हिडिओ येत आहेत ते लग्नाच्या शॉपिंगबद्दलच आहे किंवा मी कुठे चालली आहे त्याबद्दलच येत आहे. डेली रुटीन पूर्णपणे येत नाही. त्याचं कारण एकच आहे, फक्त आमच्याकडे 30 ते 35 दिवस उरलेले आहे आणि अजून काही शॉपिंग झालेली नाही आहे. ती म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाची आणि माझ्या सख्ख्या छोट्या बहिणीचंच लग्न आहे आणि नागपूरमध्येच लग्न आहे. तर लग्नाची सीरीज बघायला तुम्हाला मला सबस्क्राईब करावंच लागेल. तर माझे लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. पुढच्या फेब्रुवारीमध्येच तिचं लग्न आहे आणि एंडिंगलाच आहे. तर पूर्ण अख्खा महिना त्या लग्नामध्येच जाणार आहे आणि तुम्हाला माझे रोज व्हिडिओ बघायला भेटणार आहे. कुठल्या पण परिस्थितीमध्ये मी ट्राय करेल नवीन व्हिडिओ रोज पोस्ट करायच्या लग्नाच्या सीझनमध्ये. बघू आता मला जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर तर करणारच आहे, कारण मला आवडतं तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला. तर आता मला सांगायचं आहे, माझी तर काही शॉपिंग झालेलीच नाही आहे. फक्त मी शॉपिंग करायला चालली तर ती फक्त नवरीची शॉपिंग करत आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये एवढे प्रश्न येत असेल, की ती शॉपिंग तिकडे का नाही करत आहे? ॲक्च्युली ती नागपूरमध्ये राहते, मी पुण्यामध्ये राहते आणि इकडे पुण्यामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे मुळचंद म्हणून एक शॉप आहे. पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माहितीच आहे. तिथे खूप छान साड्या असतात आणि तिथल्या साड्यांना तिला खूप जास्त आवडतात आणि माझ्या आईला पण आवडतात. म्हणून मी तिच्यासाठी आणि माझ्या आईसाठी शॉपिंग करायला रोज बाहेर पडत होते. माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं काही कळत नाही, कारण इतकं बोलणं तर होत नाही, कारण शॉर्ट्स क्लिप फक्त 3 मिनिट्सची असते. म्हणून मी आज ठरवलं, की या व्हिडिओमध्ये आपण फक्त सगळ्या गप्पा गोष्टी करूया. सो आता मी लवकरच लग्नासाठी आईकडे जाणार आहे, म्हणजे नागपूरला जाणार आहे, कारण तिकडे पण काम करायला कोणी नाही आहे. माझी एकच बहीण आहे जी नवरी आहे आणि तिच्या एकटीवर जर सगळ्या गोष्टी सोपवल्या तर ती एकटी पूर्ण काही करू शकत नाही. म्हणून तिच्या हेल्पसाठी मी आता आईकडे जाणार आहे आणि आता तुम्हाला माझे रोजचे ब्लॉग नागपूरचे बघायला भेटेल, म्हणजे माहेरचे बघायला भेटेल. तिकडली सुद्धा लाईफ मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर मी कुठे जाते, काय करते, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे. तर आता बघूया मला कधी वेळ भेटतो जायला. जेव्हा जाईल तेव्हा तर तुम्हाला शेअर करणारच. पण आता तिकीट भेटला पाहिजे मला जायला, कारण नागपूरला जायला इथून 17 तास लागतात. मॅक्झिमम ट्रॅव्हल्सने गेलं तर 16 तास पण लागतात, समृद्धी मार्गाने गेलं तर. बट ट्रेननी पण 18 तास लागतात. बट ट्रेननी शक्यतो मी जात नाही, कारण सात्विक खूप छोटा आहे. एकदा जर मी पुण्यातून बसले की आणि आजकाल ना मला असं वाटायला लागलेलं आहे, की माझं वेट गेन होत आहे. ॲक्च्युली मी खूप जास्त लुकडी होती, म्हणजे लग्न झाल्यानंतर, आता बिट्टू झाल्यानंतर पण. पण आता माझ्या डाएटमध्ये मी चेंजेस केले आहे, जेवणामध्ये मी चेंजेस केले आहे. जे मला काही खायचं असते, काही खायचं नसते, मी त्या सगळ्या गोष्टी स्किप केलेल्या आहे, कुठल्या गोष्टी ॲड केलेल्या
झालेले आहे. याचेसुद्धा ब्लॉग तुम्हाला येतील, कारण माझं वजन जे होतं ते 32 म्हणजे 32 केजी होतं. आता मला असं वाटतंय की इन्क्रीज झालेलं आहे. किती झालेलं आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. बट आता मी ठरवलेलं आहे की डेली रुटीन चेंज करावं, म्हणजे की आतापर्यंत मी एक डिसेंबर महिन्यातच ठरवलेलं होतं की जानेवारी महिन्यापासून स्टार्टिंग करू. बट ॲक्च्युली माझे जे ब्लॉग्स आहेत ते 365 डेज कंप्लीट व्हायचे आहे, म्हणून मी ती सीरीज काही चालू केलेली नाही आहे. बट लवकरच मी वेट गेनची पण सीरीज चालू करणार आहे की कसं आपण वेट गेन करू शकतो. नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल वेट गेनचं पण. आणि माझ्या फेसवर खूप जास्त पिगमेंटेशन, पिंपल्स हे सगळं होतं. याच्यासुद्धा मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक गोष्ट व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजेल. रोज सर्च करण्यापेक्षा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठला व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच कळेल की मी कुठला रिलेटेड व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तुम्ही मला खाली कमेंट करू शकता की सबस्क्राईब इन्क्रीज करायसाठी किंवा मॉनिटाईजसाठी आपण काय काय करू शकतो. मला असं काही एवढं हे नाही आहे, बट मला व्हिडिओ बनवायला आवडतं आणि असं वाटतं की आपण काहीतरी करतोय त्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटायला पाहिजे. तर मला जर तुम्ही जितकं जास्त सपोर्ट करू शकता की मी अजून काय काय करायला पाहिजे, अजून कसं करायला पाहिजे, जर तुम्हाला खरंच जर या गोष्टीबद्दल जास्ती माझ्यापेक्षा नॉलेज असेल तर प्लीज मला खाली तुम्ही कमेंट करा. मी तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.